महाराज म्हणले कलियुग आहे आता. आम्ही कलियुगामुळे हे साधन काढले. का? कलियुगामध्ये लोकाला वेळ कमी आहे. आता लोकाला एवढा वेळ राहिलेला नाही म्हणले लोकाला वेळ. अहो काही काही तर असे म्हणतात महाराज, नाही महाराज आम्हाला ना भोजनाला पण वेळ नाही. आता जेवायला जर वेळ नाही म्हणल्यानंतर काय गाजरं खायचे का हे नुसते? आता काय खायचं का हे नाही आता? हां, जेवायला वेळ नाही आणि इतकी धावपळ आहे महाराज. तरी आता हे फक्त आपल्याकडं सप्ताह म्हणून तरी पंक्ती येतात, नाही तर कुठं राहिल्यात पंक्ती आता माऊली? नाही. आता मस्त हातात ताट घेणे आणि भीक मागणे. हे चपाती वाडा, हे भात वाडा, शुद्ध भिकार चोटाचं लक्षण ते. पण नाव लय भारी माऊली त्याचं. नाव काय? बफे. बफे हे काय? तरी सुद्धा अजून 50% बरेच म्हणायचे आता ते बिचारे पायात बुट घालून जेवायलेत सध्या. अजून 20 वर्षानंतर हे बुटात भात घेऊन खातील. मग 100% सुधारले म्हणायचे. आता काय हे स्टँडर्ड आहे क्वालिफाईड. फक्त कपड्यांनी सुधारलेत महाराज गिऱ्हाईक. बाकी काय कपडे लय भारी झाले होतो महाराज. आणि आम्ही कपड्यात मार खातो महाराज सगळे. आणि कपडे कपडे कडक इस्त्रीचे कपडे, माग लाखाने लपडे, पण कपडे पाहिजेत. आणि आम्ही मार खातो ते असा ढाकळा मसाला कार्यक्रम असतो. आम्हाला कोणी किंमत देत नाही महाराज. अहो लय फॅशन निघाले बाबा कपड्याची. एक जणानं काल परडीमध्ये सकाळी त्यानं अर्ध शर्ट येऊन केलंय पुढून, मागून मोकळं सोडलंय. हे आता सकाळी सकाळी जय महाराज म्हणलं, जय म्हणलं अर्ध येईन अर्ध मोकळं कसं काय फॅशन आहे म्हणला. फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी? होय रे पांढऱ्या, खरं सांगाय. त्यानं म्हणला महाराज फॅशन नाही, ही तडजोड आहे कसं काय. पुढून उंदरानं कातरलंय म्हणला हे. आणि मागं पॅन्टीला ठिगळे लय चाप्टर गिरायक आहेत महाराज. आणि ते वारकरी येड्यात काढतात महाराज. एक जण म्हणला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना हे सुधारित बियाणं. कोण म्हणलं वारकरी भोळेत? रोज गोळे खायला होतो वारकऱ्यासारखी माझाच नाही महाराज. मग कधी बघा तुम्ही, अरे खायला चक्क्या, टेकायला तक्क्या, घरी गेल्यावर बुक्या, तिकडं कुठं काय अडचण आहे. वेळ असल्यामुळं कमी वेळातलं माध्यम, कमी वेळातलं साधन. अनेक साधन आहेत. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. पण हे मार्ग आज बी आहेत, नाही असं नाही. पण कलियुगामुळं थोडं ते कालबाह्य झालेत. कारण तेवढं लोकांना पोषक वातावरण नाही. वातावरण काही नाही, पोषक नाही. संगीत भजन सुद्धा महाराज मोक्षाचं माध्यम आहे. संगीत है शक्ती, हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सोनावे तो रोगी को मिले आराम. जर आजारी माणसाला एखादा राग पण ते स्वरात जर गाऊन दाखवला तर त्याचा आजार बगर औषधात दुरुस्त होईल, ही त्यांची ताकद आहे. पण ते तालाची स्वराचे काय आहे गरज. ताल स्वर असल भजन करायला काही अडचण नाही. नामदेव रामली म्हणत गाता येईल तिनीची गावी, बाकीचे उगा हरी हरी म्हणावे. विठ्ठल विठ्ठल तुकोबा रामले सगळ्याला स्वर नाही ना बाबा. बरं सगळ्याला सगळं भेटतंय का? ह्यालाही प्रारब्धच लागते महाराज. तुमचं बी गायन करणार असेल तर प्रारब्धच लागते. तुमचं वाजवण्यासाठी प्रारब्ध लागते महाराज. आणि सगळ्यात माध्यम कठीण हे महाराज गायन आणि वादन. सगळ्यात कठीण आहे महाराज. इतकं अवघड आहे गायन वादन. मी सुद्धा प्रयत्न केला म्हणून सांगायलो. मी सुद्धा वाजविण्याचा प्रयत्न केला. मी 2 वर्ष मृदंग शिकायला होतो आळंदीमध्ये. 2 वर्षात 2 बोल झाले. धागी नता घेता घेता एवढंच झालंय बाबा. ह्याच्या पुढलं मला काही विचारू नको, माझा बी अपमान करू नको. ना कारण लय अवघड आहे मग सोडून दे ना. नको म्हणलं. आता वडील म्हणले काय करतो रे तो आता? म्हणलं बघा ना आता. म्हणलं गुरुजी म्हणले मग हार्मोनियम शिक. मग हार्मोनियम शिकलो 5 वर्ष. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना, ह्याला न्या म्हणले घरी. आता आमचे वडील म्हणले शिकलं का? ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं विसरलं सगळं. आता इतकं अवघड आहे की सोपं आहे काही. काही लोक नाव ठेवतात का काय महाराज काय ऐकायला नुसतं हॅ करतात. तू ये ना इकडे हॅ करायला. माईक डोसक्यात घरी गोष्टच नाही दुसरी बोलायची. नीट बोलायचा वार करायला आपलं. हॅ करायलाच पैसे लागतात. हॅ म्हणजे काय?
इथं आल्यावर कळतो महाराज. सोपं नसतं महाराज गायन वादन. मग महाराज काय म्हणले, तू एक काम कर, तू बोलण्यास चतुरेस म्हणले, जरा बोलण्यामध्ये काय चतुरेस, मग तू कीर्तन कर. हा ही मात्र म्हणलं जमतंय. आता मग ही बी अवघड. बोलता आलं तर कीर्तन आहे महाराज, बोलता आलं तर कीर्तन आहे. मी तर म्हणतो कीर्तनापेक्षा कीर्तन झाल्यावर जे सूत्रसंचलन असतं ना 10 मिनटं, ते सगळ्यात अवघड आहे महाराज. ते ज्याला बोलता आलं त्यानंच बोलायचं महाराज. त्यांना ते एवढ्या सगळ्या समाजावर छाप पडत असते. वजनात बोलावं लागतंय. आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वजनात बोलावं लागतंय. वजनात महाराज लांबून आलेले आहेत का, पायी आले आहेत का, काय बरं आले ना, काय येऊ द्या पायी काय. तर आज महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलं का, फुकट केलं, बरं ज्ञानदानाचं काम केलं. हे एवढं. एक जण म्हणला मला उद्या बोलू द्या. आता तिची वर्गणी जास्त होती हो जरा सप्त्यात. ते म्हणला मला बोलू दे. लोक म्हणले नाही काय म्हणला, मी तो रोज तुमचं ऐकेल, हातात पत्रिकाच घेतात तुम्ही. काय असतंय, आजच्या आलेल्या महाराजांचं नाव आणि उद्या येणाऱ्या महाराजांचं नाव. चहा घेतल्याशिवाय कोणी काय दुसरं अवघड. ते म्हणजे उद्या तुम्ही बोला आता, आणि त्या दिवशी माझं कीर्तन. आणि त्याचा नातेवाईक सकाळी मिळाला एक जण त्या दिवशीच. दिवसभर स्मशानभूमीत ते श्रद्धांजली अर्पण करायला बसले तिथं. ते दिवसभर त्यानं श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण केला आणि संध्याकाळी इकडं आलं कीर्तनात. पण त्यानं स्मशानभूमीतले संदेश डिलीट केलेच नाहीत, इकडं व्हायरल केली आपलं. आणि कीर्तन झाल्यावर उभा, मी म्हणलं माझ्या माईकवर बोला चांगलं काय त्याला. ती एवढं उभा राहिलं बोलायला, ती तिकडलं वाचायले. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी वैकुंठ यांचं कीर्तन झालेलं आहे. तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. म्हणलं पांढऱ्या परळीवाशी तरी म्हणणं निदान म्हणलं, डायरेक्ट वैकुंठवाशीच काही ना कारण. ना एकच जोग्याचं घर खपितो काय त्याला तो रे म्हणलं. आता लय रागाला मावले त्याचा. तुम्ही या म्हणलं बैठक, तुम्हाला सांगतो काय आता वैकुंठवाशी तुम्हाला कुणाला राग येणार घेऊ दे म्हणलं, या तुम्ही बैठकीत. पण ते काय झालं, बोलणं झालं 500 रुपये देऊन पाय पडले. मग जाऊ द्या म्हणलं, मग काय अजून दोनदा आपल्याला काही रोग येत नाही म्हणलं. विठ्ठल विठ्ठल बोला म्हणायचं होतं काही. विठ्ठल बिंदास प्रमाण म्हणा जमावली, प्रमाण म्हणे आणि त्याच्याशिवाय कीर्तन मी होत नसतं महाराज. आणि मला म्हणणाराचा आनंद आहे महाराज. आणि कधी बरं महाराज इथं नाही म्हणायचं कुठं प्रमाण. आता एक जण कीर्तन झाल्यावर मला भेटले, महाराज मी एक प्रमाण मांडणार होतो म्हणलं 10व्याला या तिकडं. आता उपयोग काय, आता वेळ निघून गेली. आता गाडी निघून गेल्यावर सुटकेस घेऊन पळण्यात अर्थच काय. आता पुन्हा विठ्ठल विठ्ठल. मग या कलियुगामध्ये साधन कोणतं, नामचिंतन. ज्ञानोबाराने सांगितलं, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी धनी. ही साधन जे आहे हे अनादिकालाचं साधन आहे महाराज. श्रीमद भागवतामधला विषय, व्यासासारखे ज्ञानी जगात कोणी नाही. वर्णन नाही त्यांचं. नमो स्तुते व्यास विशाल बुद्धी. वर्णन आहे. ज्ञानोबारांनी पहिल्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन केलं. जे महाभारती नाही ते नोहीची लोकितीही या लागी म्हणिपे पाही आणि व्यासोत्तिष्ठ जगत्रय. अख्खं जग म्हणजे व्यासांच्या वाणीमधून सगळे ग्रंथ निघालेत. इतके व्यास काय आहेत, श्रेष्ठ ज्ञानी आहेत. ज्ञानी खरे, पण एक त्यांच्याकडे उणीव होती, ते समाधानी नव्हते. ज्ञानी खरे पण समाधानी नाही. जगात 2 माणसं असमाधानी. भरपूर संपत्ती असल्यावर समाधान मिळालं असं बी काही नाही. जेवढी इमारतीची उंची मोठी तेवढीच आजाराची उंची मोठी असते महाराज. उलट आपलं बरं महाराज, अजून तरी कोणता काही रोग नाही, शुगर नाही, BP नाही. काहीतरी काढलं का आता माऊली ताटातला पदार्थ काढायचंच नाही. मी काढू काय नाहीच, काही तर काय येणार रोग आपल्याला. आणि काही काय जेवायला बसलं का नाही, ए बाळा भात काढून घे, चपाती पण काढून घे, वरण पण काढून घे, नुकती खात नाही का, नुकती काढून घे, भात पण काढून घे. गौऱ्या खातो का म्हणलं, राहिले काय त्याच्यामध्ये आता ताटात, ते नको ते नको ते नको, फोड ताटण खाय तेच आता काय उपयोग आहे ते.
हाय आपल्या वारकऱ्याला का अहो महाराजा भजनानं आजारच राहत नाही. आता तुम्ही एवढे 7 दिवस कार्यक्रम केला ना बाबा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो वर्षभर आपली ऊर्जा झाली. आता वर्षभर आता श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामन ही ऊर्जा तुम्हाला एक वर्षभरापर्यंत आजारी पडू देत. ही ताकद आहे मला, ऊर्जा आहे. बरोबर आहे ना, आपलं बी आलंच पण हिशोबामध्ये मग, खरं आहे का नाही? याचं एक कारण आहे, बरोबर आहे, ऊर्जा आहे महाराज, म्हणून आपण आजारी आहे. का कोणते टवटे सगळे चेहरे किती प्रसन्न आहेत सगळे, बघा तुम्ही सगळे प्रसन्न आहेत महाराज. आणि मला बिमारी तेवढीच आहे बाबा, कीर्तनात 4च माणसं असू द्या, मी आनंदाने कीर्तन करतो, फक्त मला आळणी तोंडाचे लोक पटत नाहीत. काही काही लई सपक तोंडाचे महाराज पुढी येणार कीर्तनात रुपावळीला, आणि त्यांचं तोंड असं, अरे मिरलं काय तुझ्या घरी कोणी, काय फ्रेश हो ना जरा, काय कोरोना झालाय काय तुला? मला कोरोना झालता माऊली, पण मी नाराज झालो नाही. मला झालता ना कोरोना माझ्याच घरी मुक्कामाला ती बी 1.5 महिना मुक्कामाला, आराम का मामला आहे मला. पण मजा होती कोरोनामध्ये, एकटाच रूममध्ये पलंगावर पडल्याला, त्या नाकात नळ्या, लय भारी आठव होता महाराज ते पण जवळ कोणी येत नव्हतं. हा जगदंबा सुद्धा बोल भवानी माते की नाही ना महाराज, वाय बेकार महाराज. तरी एक जण म्हणला, महाराज तुम्हाला कोरोना कसं काय झाला? म्हणलं मी का हलगट आहे का? आता कोरोनाचा, आणि खरंच बाबा तुम्हाला सांग का बाबा, माझे कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केली महाराज. एक तर जवळ बी येणार आणि भाकर बी देणार महाराज, आणि जरी करता भाकर दिली तर दारातून टाकायची, कमॉन टॉमी कमॉन. उपयोग काय, लांबून टाकायचे. लय अवघड खेळ महाराज. मग वाईट वाटलं महाराज, मी म्हटलं काय मी किती वाईट परिस्थिती. आणि त्यावेळेस काय वाटायचं, माणसाने सगळं जवळ असं वाटायचं. काय कुणीच येणार जवळ येणार, पोरं बी नाही, सुना बी नाही, जगदंबा नाही. मग मात्र बायकोला म्हणलं, हे थोडं जरा चूक वाटायचे थोडं. म्हणणं म्हणजे कसं काय, आपण 79ला शपथ घेतली म्हणलं, तुमचं झालंय का असलं? हा झालं झालं, तुझं नसेल अजून तसं काही का? झालंय झाले, काय नाही बाबा का नाही झालं तसं. ह्या बघ बाळा, खरं सांग का, फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसलेला आहे, 1 डे मॅच महाराज, काही नाही हो. फक्त पहिल्या दिवशी ते वजन असते, बाकी काही बॉम्ब महाराज लोक ते काय. आणि तुम्ही अजून बघा नमुना माझा, ऐका बघा आता नवरदेवाला लग्नाच्या दिवशी बघा भेटायला जातो मी, नवरदेव असं स्टेज असतंय, त्याला मंडळे बांधलेले असतात, अंगा सफारी, लग्न दुपारी, पुन्हा 2-4 मोकार गाबडी सोबत असते, आणि लय वजन असते महाराजचं नवरदेवाचं. त्या नवरदेवाला भेटा तुम्ही मंडपामध्ये राम 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 राम, फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी त्याला, राम राम. बरं लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षाने भेटा, पुन्हा लग्न झाल्यावर त्या नवरदेवाला राम 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 राम, आलं 2 काड्या काड्या आला. पुन्हा 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटा, राम राम महाराज. मजाच नाही याच्यात. आणि त्याच्या घरात भांडणं व्हावीत आणि आपल्या हातात पत्रिका असावं सप्त्याची, राम राम महाराज. हाय काय का आता सप्ताह समजावं. आता हे कव्हरेज क्षेत्राच्या, आणि पुन्हा इकडे येतात महाराज 70-80च्या पुढं, 80 वर्ष झालं की मग आमच्याकडं, महाराज मला देव देव करा वाटायला नका, माती करा आमची कुठं नेऊ ना आता, हाजी देव देव काय. आणि पुन्हा काय उपयोग, पुन्हा हरिपाठ म्हणायचा ना, मला हरिपाठ म्हणायचा, माना आम्हाला काय करायचं, माना तुम्ही. हे लाऊडस्पीकर वाल्या त्यांच्या मागं लागते पुन्हा, माईक दे बरं, माईक घ्या बरं. दा भानगड काय होती महाराज, एक तर तोंडात एक पांढरी पट्टी नसती, सगळा मोकळा कारखाना झालेला असते महाराज, सगळे कोयते राग गेले असतात कारखाना सोडून.
एक तर वारं इकून जातं आणि त्याला हरिपाठ मानायचा नाद आणि सगळं चूक म्हणताय नाम मंत्र जप कुठं जाईल पाप तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं ते आता आता कुठं जाणार आहे बाबा आता आमच्याकडे पाठवायचा काय ते आता विठार विठार हे वारकऱ्याचं एक ब्रीद आहे यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे याती भल जाणारी नर याती भल जाणारी नर याती भल जाणारी नर याती भल जाणारी करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार लगे चिंता कोणाची लगे चिंता कोणाची लगे चिंता कोणाची लगे चिंता कोणाची यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे 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 थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान यारे यारे लहान थोर याती भल जाणारी नर करावा विचार लागे चिंता कवना यारे यारे लहान थोर याती भल जाणारी नर करावा विचार लागे चिंता कवना सकळाती येते आहे आदि कर कलियुग उतार हरी जाणारे कलियुगी उतार हरी जाणारे सकळाती येते आहे आदि कर कलियुगी उतार हरी जाणारे अंजनावे अपूरते वसंडले पात्र अधिकार सर्वत्र कलियुग आहे ना आता हे मग कलियुगात तुम्हाला अधिकार आहे मग महाराज व्यासासारखे ज्ञानी काय कुणी नाही पण फक्त समाधानी नाहीत योगायोगानं नारदाची भेट झाली नारद गेले नारायणाय नारायणाय नारायण हरी नारायण या रे महाराज मला म्हणले या महाराज या बसा बरं आहे ना गुरुजी म्हणजे हो बरं आहे सगळं का हो महाराज उदास आहेत का व्यास म्हणाले नारद महर्षी सगळे माझ्याकडं फक्त मला समाधान नाही ह्या समाधानाचं माध्यम काय बरं कोणतं साधन आहे महाराज तुमच्याकडं साधन हरीचे हरीचं आमच्याकडं साधन आहे बरं महाराज एक सांगा अगोदर हे जे साधन आहे हे पहिल्यांदा आणलं कोणी ह्याचे काही पुरावे द्या नाही तरी आपल्याला लोक विचारतात ना नाही ह्याला काही पुरावा ह्याला काही पुरावा ह्यांना कुठं नेऊन पुरा हे वारकरी संप्रदाय पुरावा आहे ना ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा असेल हे साधन हरीच आहे ना महाराज एवढे बाल गोपाळ उभारलेत म्हणजे काहीतरी आहे का नाही तुम्ही एवढे उभारत म्हणजे आहे का नाही काहीतरी हे माता भगिनी आमचे उभार काहीतरी असेल का नाही त्याच्यामध्ये काही नाही महाराज आम्हाला थोडं इम्पॉसिबल वाटतं बरं वाटणारच तुम्हाला ते कारण भगवंतानं डोक्यामध्ये बुद्धी नावाचा पदार्थ कमी दिलाय तुम्हाला म्हणलं ते त्याचे परिणाम आहे